महायुती सरकारला आता 1.5 वर्ष पूर्ण होत आलंय। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हे 3 वेगळे पक्ष, 3 वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र सरकार चालवतात। पण हे सरकार चालवण्यासाठी आणि सरकारमधील समन्वय राखण्यासाठी आता महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल करण्यात आले। विशेष म्हणजे आता सरकार स्तरीय अडचण सोडवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांऐवजी मंत्र्यांची समिती गठीत करण्यात आली आहे। त्यामुळे हे बदल नक्की काय आहेत, कोणत्या मंत्र्यांवर काय जबाबदारी असणार आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर मंत्र्यांच्या या समन्वय समितीबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तळागाळापर्यंत समन्वय राहावा या उद्देशाने उच्चस्तरीय महायुती समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे। या समितीत प्रत्येक पक्षाचे 2 अनुभवी आणि वजनदार प्रतिनिधी असतील। या समितीत भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचा समावेश असेल। यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या समितीत प्रदेशाध्यक्षांना नाही तर मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या समितीत स्थान देण्यात आलेलं नाहीये। त्याचं कारण की प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या इतर संघटनात्मक कामात व्यस्त ठेवण्यासाठी आणि फक्त मंत्र्यांचाच समावेश करून निर्णय प्रक्रिया वेगवान करण्यासाठी हा बदल केल्याचं समजतंय। आता यात चव्हाण यांना जबाबदारी न देता गिरीश महाजन यांना जबाबदारी का देण्यात आली आहे हे समजून घेऊयात। तर गिरीश महाजन हे भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जातात। कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी ते व्यक्तिगत पातळीवर बैठका घेतात आणि पक्षहिताने एकजूट करण्यासाठी ते प्रयत्न देखील करतात आणि हीच त्यांची ओळख आता सरकारी समन्वयासाठी वापरली जाणार आहे असं म्हटलं जात आहे। हे बदल करण्याचं कारण जरी समन्वय राखणं असलं तरी त्या व्यतिरिक्त आणखीन काही महत्त्वाची कारणं आहेत। ते म्हणजे जागा वाटपावरून होणारे वाद स्थानिक पातळीवरच सोडवणे, त्याचबरोबर तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये सरकारी निर्णयांबाबत एकवाक्यता आणणं आणि लाडकी बहीण सारख्या योजनांचा प्रचार एकत्रितपणे करणं आणि क्रेडिट वॉर टाळणं ही या समिती मागची मुख्य कारण आहेत। महायुती सरकारमध्ये सध्या योजनांच्या श्रेयावरून काहीसे तणावाचे वातावरण होते आणि ही समिती अशा वादांवर पडदा टाकून जनतेमध्ये एकत्र असल्याचा संदेश पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान या समितीची दर 15 दिवसांनी किंवा आवश्यकतेनुसार तातडीची बैठक होणार आहे। ज्या ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये संघर्ष आहे तिथे ही समिती मध्यस्थी करेल। ही समिती प्रशासकीय कामातील अडथळे दूर करून विकास कामांना गती देण्याचं काम करणार आहे। तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या समितीच्या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेतील असं बोललं जात आहे। परंतु या समितीतून प्रदेशाध्यक्षांना दूर ठेवण्यात आल्यामुळे आता कोणतं नवीन वेगळं नाराजी नाट्य सुरू होईल का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।